एक लक्षात घ्या, मग सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ॲफिडेविट देता ॲफिडेविट ऑन ओथ, काल तुम्ही अर्ज दाखल करताना त्यात लिहिलं आहे की तुमच्या ह्याच्यात की हे केसेस माझ्या विरोधात या केसेस आहे. एखादीचं त्यात तथ्य नसतं, प्रायमॅफेसी एव्हिडन्स नसता तर केस दाखल करून घेतली असते का पोलिसांनी? पोलीस प्रशासनाने केली असते का? म्हणजे तथ्य आहे त्याच्यात. आणि मग यांनी जामीन, त्यांना असं तात्पुरता जामीन मिळाला त्याच्यात. आणि त्यात पुन्हा जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस काय झालं, 11 तारखेला ते कोर्टात धाव घेतली की मला आता लोकांशी संवाद साधायचा आहे आणि त्यामुळे मला जामीन देण्यात यावा. कोर्टाने न्यायदेवतेने काय सांगितलं, असं हुकूम आम्हाला करता येणार नाही, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात जो घोटाळा झाला आहे त्याचं तो वेगळा विषय आणि तुमची निवडणूक हा वेगळा विषय. आणि त्यांचा जामीन आणि दिलं तर नाहीच, पण निर्देश दिले की यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आता शासनाने लवकर त्यांच्या म्हणजे पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. कॅमेरामन सुशांत सह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा.